नमस्कार. परीक्षेची तयारी जोरात सुरू असेल, बरोबर? चला, आज रेषीय समीकरणांचा असा काही अभ्यास करूया की परीक्षेतले मार्क्स आपले पक्केच होतील. माहिती आहे परीक्षेचा थोडा ताण येतोच, पण चिंता नको. आपण जर व्यवस्थित तयारी केली ना तर आत्मविश्वास आपोआप वाढतो. आणि म्हणूनच आज आपण रेषीय समीकरणांमधले तेच महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत जे परीक्षेत हमखास विचारले जातात. ठीक आहे, तर मग सुरू करूया का? सगळ्यात आधी कोणतंही समीकरण थेट सोडवायला घेण्यापेक्षा त्याच्या उत्तराचं स्वरूप कसं असू शकतं हे समजून घेऊया. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, ही स्लाइड ही खूप खूप महत्वाची आहे. या 3 अटींवरून आपण समीकरण न सोडवताच सांगू शकतो की उत्तर काय असणार आहे. इंटरेस्टिंग आहे ना? बघा, पहिली अट a1/a2 आणि b1/b2 हे गुणोत्तर सारखं नसेल तर आपल्याला एकच युनिक उत्तर मिळणार. दुसरी अट, जर पहिलं गुणोत्तर सारखं आहे पण तिसरं म्हणजे c1/c2 वेगळं असेल तर समजायचं की या समीकरणांना काही उत्तरच नाही. आणि तिसरी अट, जी सगळ्यात सोपी आहे, जर तिन्ही गुणोत्तरं सारखी असतील तर याचा अर्थ दोन्ही समीकरणं सेम टू सेम आहेत आणि त्यांना अनंत उत्तर आहेत. हे बघा, ही आहे आपली पहिली अट. जेव्हा दोन्ही समीकरणांच्या रेषा एकमेकांना अशा एकाच पॉइंटमध्ये छेदतात तेव्हा आपल्याला एक आणि फक्त एकच उत्तर मिळतं. लक्षात ठेवा, परीक्षेतले बहुतेक प्रश्न याच प्रकारचे असतात. आता बघूया दुसरी अट. इथे बघा, ह्या रेषा कशा आहेत? अगदी रेल्वेच्या रुळांसारख्या, पॅरलल म्हणजे समांतर. त्या कधीच एकमेकांना भेटणार नाहीत. आणि म्हणूनच अशा समीकरणांना कॉमन सोल्युशन म्हणजे सामायिक उकल नसते. सोपं आहे ना, बरोबर? आणि ही तिसरी अट. इथे तर गंमतच आहे. दोन्ही समीकरणं खरं तर एकाच रेषेबद्दल बोलत आहेत. म्हणजे एक रेषा दुसरीवर अगदी तंतोतंत बसते. याचा अर्थ काय? तर त्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तर अनंत उकली. चला, आता आपल्याला उत्तरांचे प्रकार तर कळलेत, पण उत्तर काढायचं कसं? त्यासाठी 2 एकदम पॉवरफुल पद्धती आहेत. एक आहे आलेख आणि दुसरी, जी खूप फास्ट आहे, ती म्हणजे क्रेमरची पद्धत. तर हा क्रेमरचा नियम म्हणजे नेमकं काय आहे? घाबरू नका, नाव ऐकून अवघड वाटत असलं तरी तसं नाहीये. ही एक अशी खास पद्धत आहे ज्यात आपण डिटर्मिनंट्स वापरून x आणि y च्या किमती काही मिनिटात काढू शकतो. ही पद्धत वापरायला अगदी सोपी आहे. फक्त ह्या 4 स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप 1, x आणि y च्या कोएफिशियंट्समधून म्हणजे सहगुणकांमधून मुख्य डिटर्मिनंट d काढा. स्टेप 2, आता dx काढायचा आहे. त्यासाठी d मधल्या x च्या कॉलमच्या जागी कॉन्स्टंट्स म्हणजे स्थिरांक टाका. स्टेप 3, सेम तसंच dy काढण्यासाठी y च्या कॉलमच्या जागी तेच स्थिरांक टाका. आणि फायनल स्टेप 4, आता फक्त भागाकार करायचा आहे. x म्हणजे dx भागिले d आणि y म्हणजे dy भागिले d. झालं? हे उदाहरण बघितलं की सगळं क्लिअर होईल. समजा ही 2 समीकरणं आहेत. आधी d काढूया. तो येतोय -1. आता dx तो येतोय -2 आणि मग dy तो आला 5. आता आपलं सूत्र आठवा. x dx/d म्हणजे -2 भागिले -1. उत्तर आलं 2. आणि y dy/d म्हणजे 5 भागिले -1. उत्तर आलं -5. पाहिलं किती सोपं आहे? ओके, आतापर्यंत आपण थेट समीकरणं सोडवली. पण गणिताची खरी मजा तर तेव्हा आहे जेव्हा आपण ते रोजच्या जीवनात वापरतो. परीक्षेत हे शाब्दिक प्रश्न, वर्ड प्रॉब्लेम्स हमखास येतात. बघूया त्यांना कसं सोडवायचं. हे बघा, इथे 2 एकदम कॉमन उदाहरणं आहेत. एक आहे पुस्तकाच्या दुकानाचं आणि दुसरं आहे जिमच्या प्लॅनचं. या दोन्ही उदाहरणांवरून आपण शब्दांना समीकरणात कसं बदलायचं हे शिकणार आहोत. कोणताही वर्ड प्रॉब्लेम सोडवताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे x आणि y काय आहे हे ठरवणं. इथे आपण असं समजूया की x म्हणजे पहिल्या 2 दिवसांचं फिक्स्ड भाडं आणि y म्हणजे त्यानंतर प्रत्येक दिवसाचं एक्स्ट्रा भाडं. आता राधिकाची केस बघूया. तिने पुस्तक ठेवलं 4 दिवस म्हणजे 2 दिवसांचं फिक्स भाडं जे आहे x आणि उरलेल्या 2 दिवसांचं एक्स्ट्रा भाडं म्हणजे 2y आणि तिने एकूण 16 रुपये दिले. मग समीकरण काय झालं? अगदी बरोबर, x अधिक 2y बरोबर 16. किती सोपं आहे बघा. आता सेम लॉजिक अमृतासाठी वापरूया. तिने पुस्तक ठेवलं 6 दिवस म्हणजे 2 दिवसांचं फिक्स x आणि उरलेल्या 4 दिवसांचं एक्स्ट्रा 4y. एकूण दिले 22 रुपये. मग तिचं समीकरण तयार झालं x + 4y = 22. आता आपल्याकडे 2 समीकरणं आहेत. आता हे जिमचं उदाहरण
इथे सी म्हणजे टोटल खर्च आणि एम म्हणजे महिने. प्लॅन ए मध्ये कसं आहे, 3,000 जॉईनिंग फी आणि मग दर महिन्याला 1,000, म्हणून त्याचं समीकरण झालं सी इज इक्वल टू 3,000 प्लस 1,000 एम. आणि प्लॅन बी मध्ये जॉईनिंग फी नाही, फक्त दर महिन्याला 1,500, म्हणून त्याचं समीकरण झालं सी इज इक्वल टू 1,500 एम. सोपं आहे ना? बरं, आत्तापर्यंत आपण बरंच काही शिकलो. चला तर मग एक छोटीशी क्विज घेऊया, म्हणजे परीक्षेची प्रॅक्टिस पण होईल आणि आपला कॉन्फिडन्सही वाढेल. तयार आहात? हां, बघा पहिला प्रश्न हा मागच्या एका परीक्षेत येऊन गेलाय. समीकरण आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. जर x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत काय असेल? विचार करा, सोप्पा आहे. अगदी बरोबर. उत्तर आहे 3. कसं? तर समीकरणात एक्सच्या जागी 1 टाका, म्हणजे 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19, म्हणजे 4 अधिक 5y बरोबर 19. मग 5y बरोबर 15 आणि y बरोबर 3. झालं. आता दुसरा प्रश्न हा क्रीमरच्या नियमावर आहे. dx दिलाय 25, dy दिलाय 40 आणि d आहे 5. तर x ची किंमत काय असेल? आठवा बरं एक्सचं सूत्र. एकदम करेक्ट. x ची किंमत आहे 5, कारण सूत्र आहे x बरोबर dx भागिले d, म्हणजे 25 भागिले 5. उत्तर आलं 5. इतकं सरळ आणि सोपं आहे. चला तर मग आपल्या या रिव्हिजनच्या शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेऊया, म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही. ही चतुःसूत्री किंवा हे 4 पॉइंट्स कायम लक्षात ठेवा. पहिलं, इमॅजिन करा, म्हणजे कल्पना करा की त्या रेषा कशा असतील, एकमेकांना छेदणाऱ्या, समांतर की एकरूप. दुसरं, वर्ड प्रॉब्लेम दिसला की आधी एक्स आणि वाय काय आहे ते ठरवा. तिसरं, प्रश्नानुसार योग्य पद्धत निवडा. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं उत्तर एकदा तपासून बघा. हे केलं तर उत्तम गुण मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि हो, जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गणित म्हणजे फक्त x आणि y शोधणं नाहीये, तर ते x आणि y एकत्र मिळून आपल्याला काय सांगतायत ती गोष्ट समजून घेणं आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही